हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या तिन्ही भाजप शासित राज्यांनी आता लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे। ही तिन्ही भाजप शासित राज्य ही आता लव्ह जिहाद विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली असताना दुसरीकडे आता महाराष्ट्रात सुद्धा हे लव्ह जिहाद प्रकरण पेटायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातही ठाकरे सरकारनं लव्ह जिहाद विरोधी कायदा आणावा अशी मागणी आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण पेटायला सुरुवात झाली आहे। देशद्रोही याकूब मेमनचा फाशीचा विरोध करणारे फॅनेटिक टेररिस्ट इस्लामिक संघटनेला पाठिंबा देणारे असलम शेख सांगतात की लव्ह जिहाद विरोधी कायदा मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही। मला विश्वास आहे की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा शिवसेनेचा भगवा रंगच बदलला आहे, म्हणून ते हा कायदा आणणार नाही। महाराष्ट्रात असा प्रकारचा कायदा आणण्याचा प्रस्ताव आम्ही आणणार। आता महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणेच हे प्रकरण पेटायला सुरुवात झालेली असताना लव्ह जिहाद अशी नेमकी खरंच कोणती संकल्पना आहे का आणि हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकार लव्ह जिहाद विरोधी कठोरात कठोर कायदे आणण्याची एकीकडे भाषा करतायत, तर दुसरीकडे केंद्र सरकार असं म्हणतंय की लव्ह जिहाद नावाची अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाहीये। मग लव्ह जिहाद हे प्रकरण नेमकं काय आणि ते कुठून आलं जाणून घेऊया। असं म्हटलं जातं की लव्ह जिहाद हा जो शब्द आहे तो एका मल्याळम शब्दापासून आलाय। अरबी कल्याणम हा एक मल्याळम शब्द आहे आणि ही एक प्रथा होती, एक परंपरा होती। अरबी कल्याणम हा प्रकार नेमका काय आहे तर काही अरबी लोक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आणि विशेषतः केरळ आणि आंध्र प्रदेशच्या काही ठराविक ठिकाणी यायचे आणि तिथल्या स्थानिक 13-14 वर्षाच्या मुलींशी लग्न करायचे। विशेष करून मुस्लिम मुलींशी लग्न करायचे आणि त्यांच्या कुटुंबांना भरपूर पैसे द्यायचे, त्या मुलींशी लग्न करायचे आणि त्या मुलींसोबत 40 ते 45 दिवस राहायचे आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये निघून जायचे। आणि जर त्या मुलींना मुलगा झाला तर ते अरब पुन्हा यायचे, आपल्या मुलाला घ्यायचे आणि पुन्हा निघून जायचे। दरम्यान हा अत्यंत संतापजनक असा प्रकार किंवा ही प्रथा जेव्हा लक्षात आली आणि त्याचे दुष्परिणाम जेव्हा लक्षात आले, त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारांनी या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली आणि ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला आणि हीच लव्ह जिहादची पार्श्वभूमी मानली जाते। अरबी कल्याणम याचाच नंतर विपर्यास झाला आणि लव्ह जिहाद अशी एक नवी कुपिक कल्पना आली असं म्हटलं जातं आणि 2007 मध्ये याच प्रकरणाला कम्युनल रंग चढवला गेला आणि लव्ह जिहाद हे प्रकरण हे राजकीय वर्तुळामध्ये पेटायला सुरुवात झाली। तर मग आता ही राजकीय वळण मिळालेली नवी लव्ह जिहादची संकल्पना काय आहे तर असं मानलं जातं की लव्ह जिहाद हे एक वैश्विक षडयंत्र आहे, ज्यामार्फत काही मुस्लिम मुलं ही हिंदू मुलींशी लग्न करतात, त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांना जोर जबरदस्तीनं धर्मांतर करायला भाग पाडतात। आणि याच संकल्पनेतून, याच कुपिक कल्पनेतून किंवा याच गैरसमजातून खरं तर लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची गरज या सरकारांना भासू लागली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता या लव्ह जिहाद प्रकरणाचा राजकीय फायदा कशा पद्धतीने उचलला जातो हे जाणून घेऊया HW न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक सुजित नायर यांच्याकडून। अरबी कल्याणम हे एक वाईट रीत होती, ओके, याला चेंज करून लव्ह जिहाद एक नवीन त्यांना एक पॅकेज करून लोकांसमोर पेश केलं आहे। ते प्रोपोगेट केलं आहे, सोशल मीडियावरून प्रोपोगेट केलं आहे, रॉंग स्टॅटिस्टिक्स व्हॉट्सअपवरून वगैरे 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 लोकांना पाठवलं आहे ना। हे जे लव्ह जिहाद आहे भारतात सर्वात मोठे पोलरायझेशन एजंट आहे, सर्वात मोठे पोलरायझेशन। कारण जे काय हिंदू मुस्लिमचं जे डिवाइड जे झालं आहे सर्वात मोठा रिझन लव्ह जिहाद आहे। 2013 मध्ये जे राईट झालं होतं हे लव्ह जिहाद कारण झालं होतं। तर पॉलिटिकल पार्टीज, पॉलिटिकल आयडियोलॉजी हा लव्ह जिहादला एक पॉलिटिकल टूल म्हणून वापरला आहे। तर तू बघणार आता ह्या बाय इलेक्शनचा, बिहारचं इलेक्शन आहे, आता 2-3 वर्षात उत्तर प्रदेश इलेक्शन आहे, हा इलेक्शनचा पूर्वी हे लव्ह जिहाद पॉपअप करतं, ओके। आणि हे लव्ह जिहाद लोक यूज करतात, पॉलिटिकल पार्टीज यूज करतात। खरं म्हणजे लव्ह जिहाद असं मी जे माझ्या एडिटोरियलमध्ये मी काल जो बोलले, मला एक असा माणूस दाखवा
पर्सनल आहे जे तुला ओळखतं आहे किंवा कोणालाही आपल्या प्रेक्षकांचा कोणालाही ओळखतं, एक पर्सनल एक लेडी मला दाखवा ज्यांनी फोर्सफुली किंवा कोणाचा धमकी करून कोणाचा दबावातून कन्वर्ट केलं आहे. खरं म्हणजे कोणालाही माहीत नाही असा कुठला लेडी, असा कुठला प्रकरण. सर्व लोक तुम्हाला एक्झाम्पल्स देतात, अरे ते तिकडे झालं होतं, लखनौमध्ये झालं होतं, मीरठमध्ये झालं होतं, पण पर्सनली कोणाला माहीत आहे का? नाही आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवरून येतो आणि ते इन्फॉर्मेशन लोकांना दाखवून हे बघा असं झालं आहे, ते बघा तसं झालं आहे. हे बघा मी हे नाही बोलत की नाही झालं, एका झालं असेल, पण दॅट डझंट मीन दॅट हे एक मोठा कॉन्स्पिरसी आहे किंवा एक मोठा एक स्ट्रॅटेजी आहे, हिंदुत्वला हार्म करायला एक मोठा स्ट्रॅटेजी आहे. हे ॲक्च्युली खरं नाही आहे. तर लव्ह जिहाद जे आहे हे एक, परत मी बोलतो, हे एक पोलरायझेशन एजंट आहे आणि हे पोलरायझेशन एजंट पॉलिटिकल पार्टीज यूज करतात प्युअर वोट बटवण्यासाठी. दरम्यान लग्नाद्वारे जबरदस्तीनं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी आणि दोन विविध धर्मीयांना किंवा वेगवेगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी, एकत्र लग्न करण्याची परवानगी देण्यासाठी भारतामध्ये अशी कोणती कायदेशीर तरतूद आहे का? तर हो, 1954 सालचा इंडियन स्पेशल मॅरेज ॲक्ट ही परवानगी देतो. हा कायदा काय सांगतो तर दोन वेगवेगळ्या धर्मांची, दोन वेगवेगळ्या जातींची किंवा अगदी दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणारी दोन लोक ही आपला धर्म कायम राखून एकमेकांशी विवाह करू शकतात. मात्र या कायद्यातही काही त्रुटी आहेत आणि त्यामुळे नेमकं काय तोटा झालाय तोही जाणून घेऊया. गौरी, स्पेशल मॅरेज ॲक्ट म्हणजे पहिलं म्हणजे आपण त्याचं मिनिंग समजूया. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954चं, ह्या ॲक्टमध्ये इंटरफेथ, दोन वेगवेगळ्या जाती, दोन वेगवेगळे फेथ म्हणजे धर्म, रेसेस, दुसऱ्या कंट्रीमधून तुम्हाला लग्न करायचं तर दोन वेगळ्या कंट्रीज, तर हे असं लग्नाला हे नॉर्मली स्पेशल मॅरेज ॲक्ट यूज करतात. ठीक आहे. आता काय असतं की स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हे आहे की वरवधूचं नाव, ॲड्रेस, फोन नंबर हे 30 दिवसासाठी रजिस्ट्रार, मॅरेज रजिस्ट्रार जे करतात ते पब्लिक डोमेनमध्ये त्यांना दाखवायला लागतं. कारण लोकांना म्हणजे असं मी अरबी कल्याणामध्ये जसं कोणी बाहेरून येऊन लग्न करून मग तिकडे त्यांचा मुलगी आणि त्यांचा बायको पोरं वगैरे असेल तर हे अवॉइड करायला ते काय करतात की ते 30 डेजचा नोटीस लोकांना देतात. तर 30 डेजमध्ये ते वर आणि वधू दोघांचे नाव, पत्ता वगैरे ते पब्लिश करतात आणि तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही 30 डेजमध्ये येऊन रजिस्ट्रारला ते ऑब्जेक्शन कळवू शकता. पण हे जे प्रॉब्लेम आहे ना ते उलटं झालं. कारण हे नाव आणि ॲड्रेस वगैरे घेऊन हे लोक जायचं धमकी द्यायला त्यांना. तर इंटरफेथ, एस्पेशली इंटरफेथ म्हणजे दोन धर्माचं मॅरेजमध्ये ते लोक ते उठको आणि ते धमकी देतात आणि ते मारतात, ते लिंचिंग करतात वगैरे वगैरे वगैरे. तर लोक घाबरतात स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्न करायला. एक नंबर 1 प्रॉब्लेम. नंबर 2 प्रॉब्लेम गौरी हे आहे की म्हणजे हे इंटरफेथ मॅरेजेसमध्ये फेथ बदललं नाही तर वारस हक्क, इनहेरिटन्स ते भेटत नाही, एस्पेशली मुलींना. ओके. तर मुलींना त्यांचं हजबंडचा जे वारसा हक्क आहे ते भेटत नाही आणि त्यामुळे नॉर्मली प्रॅक्टिकल रिझन, कारण मुली फेथ चेंज करतात आणि दे गो इन टू द हजबंड्स फेथ. तर हे 2 त्रुटी आहेत. त्रुटी नाही बोलू शकत, हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे स्पेशल मॅरेज ॲक्टचा. तर आता एकीकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची भूमिका ही भाजप आक्रमकपणे मांडत असताना केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की केंद्र सरकारने असं सांगितलंय की लव्ह जिहाद अशी कोणतीच संकल्पना नाही आहे. मग राज्यामध्ये भाजपकडून जी आक्रमक भूमिका घेतली जाते त्याचं काय? आणि दुसरीकडे महाराष्ट्रापर्यंत आता हे लव्ह जिहाद प्रकरण पोहोचलेलं असताना भाजपच्या दबावानंतर महाविकास आघाडीचं सरकार या प्रकरणी नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा
आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.